मावल्या त्या त्या ऋतुमानानुसार फळं असायचे. आता सध्याचा ऋतू कोणता आहे? आताच्या काळाला नाही का सध्या सीताफळ आहे, सीताफळ आहे, बरोबर आहे. ऋतुमानानुसार फळं असतात आणि ही ती निसर्गाची किमया आहे आपल्या. आपण कुठे याच्यात अफरातफर गेली, ढवळाढवळ केली का मग आपल्याला तोटा होतो. आंबे हे चैत्र वैशाखातच खायची बाग आहे ना, पण आता आपण असा आंबा तयार केलाय की 32 कलम एका आंब्याला, ते कधी पण आंबा तो, मग तो आंबा नीट नाही राहणार, तो घोळ करू शकतो. जुन्या काळात ऋतुमानानुसार जांभळं असतील, बोरं असतील, रानमेवा त्या ऋतुमानानुसार फळं असायची. एक माऊलीनं फळं घेतले आणि गावोगावी गावामध्ये गल्ल्या बोळामध्ये जायची. बोरं घेता का बोरं, मोठ्याने आवाज द्यायची. सेल्समन नाही बोलत का. आताच्या काळात जर सांगायचं म्हणलं तर की डिलिव्हरी करतात, ते फूड्स डिलिव्हरी, स्विगीवाले, झोमॅटो आता पोहोचवतात. खऱ्या अर्थाने त्यांची कृपा हो, त्या बोरं घेऊन यायची, रानमेवा, मग लोक ते घ्यायचे महाराज. ते एक माऊलीनं बोरं घेतले, गावरान बोरं, आणि घेऊन चालली, बोरं घ्या बोरं, बोरं घ्या बोरं. ते एका बाईनं आवाज दिला, मावशी या बोरं घ्यायचेत आम्हाला. ते म्हणे खूप दिवसातून आलात तुम्ही, इतके दिवस कुठे होतात? म्हणे कोरोना झाला होता, दिसलेच नाही. म्हणे लॉकडाऊन होतो, कंटेनमेंट झोन मध्ये होतो आम्ही. काय तालुक्यातले 4 गाव आमची, काय भूषणावा नाही ही गोष्ट. बर इतके दिवस का नाही आला? म्हणे नाही ना, फळही नव्हते, पाऊस खूप झाला, वगैरे वगैरे. ते बोरं आता आणले. मग बोरं पाहिजेत का? हो बोरं घेते मी तुझे मावशी, पण 2 घोट चहा घेऊन जा. ही माणुसकी, हे जुन्या काळातली माणुसकी. जुन्या काळात लोक विचारायचे नाही. आता आम्हाला अगोदर विचारलं जातं, महाराज तुम्ही चहा घेणार की पाणी घेणार? मनात म्हणत असतो काहीच नाही घेणार, कीर्तन करणार, निघणार. त्याने म्हणे चहा टाकलाय, चहा घेऊन. मग आता चहा घेणार, हो चहा घेऊस तर त्या माऊलीचं छोटस लेकरू तिथे धावत आलं. छोटस, तुझं आहे का म्हणे? किती मोठं झालं आत्ताच. मी त्याला आता रांगत होते, पाहत होते, तर 2 वर्षात किती चांगलं खेळतोय. बाळा इकडे. त्या मावशीला बोरावलीला कुतूहल वाटलं, इकडे म्हणे ते बोरं घे ना. ते म्हणलं नको. तिला नवल वाटतं, काय संस्कार आहे, दुसऱ्याच्या वस्तूला हात लावू नये, काय संस्कार केले. अरे बाळा मी सांगते बोरं घे. ते बोरग हुशार होतं. ते म्हणजे नाही, मला आईनं पण शिकवलं ना, आमचे गुरुजी पण ऑनलाईन शिकवतात आम्हाला. नाहीच घेतलं महाराज. तिने चहा घेतला त्या म्हातारीनं आणि ती तिला म्हटली, काय ग बाई, काय शिकू, संस्कार केलेत पोराला. पोराला बोरं घे म्हटले, पण स्वतःच्या हाताने घेतलंच नाही म्हणे. ते चहा घेतला. मग तिनं काय केलं, त्या आजीनं स्वतःच्या ओंजळीनं बोरं दिले, त्या बाळाला देऊन टाकले. आजी निघून गेली. थोड्या वेळाने मुलाची आई उठली, तिने जवळ घेतलं बाळाला. म्हणजे बाळा तुला बोरं आवडत नाही? आई खूप आवडतात मला बोरं. मग आज मावशी म्हणत होती बोरं घे, तू का घेतले नाही? आई मला खूप आवडतात बोरं, पण मग मावशी घे, मग का नाही घेतले तू? मावशी सुद्धा परवानगी देत होते, पण मी माझ्या हाताने बोरं घेतले असते का 2 का 4च हातात आले असते. एवढीशी हात आहेत ना माझी, एवढीशी हात. मावशीनं जेव्हा बोरं दिली, वरचे 2 खिसे भरले, पॅन्टीचे पण खिसे भरले, अजून पण हातात बोर. तिनं तिच्या मर्जीनं जेव्हा केलं ना, ते भरून पूर्ण उरलं. मग आपण आपल्या स्वबुद्धीनं त्या परमार्थाच्या प्रांतामध्ये काहीतरी करायला पाहतो, थोडंफार मग एवढंसं येतं वाट्याला आपल्या. पण आपण सर्वस्वी जबाबदारी जर सद्गुरूच्या चरणावर, महात्म्याकडे लोटवली, महाराज हे पहा बरं का, गोमटं कल्याण काय करायचं ते पहा, कल्याण भिवंडी काय करायचं ते तुम्ही पहा. महाराज ते सगळं काही करतात, फक्त त्याच्या करतात तेवढं झोकून देणं पाहिजे. ते झोकून देणं वारकरी संप्रदायातील संतांना अभिप्रेत आहे. भक्तीच्या प्रांतामध्ये तेवढं समर्पण ते फार महत्वाचं आहे. राधेसारखं समर्पण, त्या नामदेवरायांसारखं, ते ज्ञानोबरायांसारखं, ती तीव्रता, ती तळमळ, ह्या गोष्टी फार महत्वाच्या. आणि ते आपण आपलं सर्व संताजवळ लोटलं, मग बाकीचं सर्व संत कार्यभाग पाहत असतात. असे संत की ज्या संतांचा आपण या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून हा 3 दिवसीय उत्सव आपण संपन्न करत आहोत. आणि या उत्सवातील आजच्या या सायंकाळच्या सत्रातील ही प्रवचनाची सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक महाराजांनी मला दिली. महाराजांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग
आदरणीय स्नेही हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज नेहमी ज्यांना अशोक महाराजांचं जे सावली जणू काही सावलीच अगदी सहकार्य करतात, त्यांची साऊंड सिस्टीम आहे. आदरणीय भागवत भाऊ असतील, माझ्यासोबत आमचे मस्के सर आहेत, इकडे हे सर्व एकूण सर्व इलक परिवार आणि या परिवारावर आपणही सर्व महाराज मंडळी उपस्थित झालोय. छोट्या खाणी आनंदाचा उत्सव पार पडत आहे आणि या उत्सवातील ही सेवा मी आदरणीय वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी निगमानंद महाराजांच्या चरणावर समर्पित करतो. पुनश्च एकदा या उत्सवाकरता छोट्याशा आश्रमाच्या वतीने मोठ्या मोठ्या शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा देतो. काय देणार आम्ही, काय द्यावं महाराज. पण मला हा उपक्रम फार स्तुत्य वाटला. महाराजांनी अशोक महाराजांनी कराडे महाराजांनी ज्यांनी परमार्थाच्या मार्गामध्ये जे आदर्श व्यक्तिमत्व निवडले ना, ते फार गोड आहे व्यक्तिमत्व आणि त्यांना ह्या गोष्टी फार आवडत असतात. ज्ञानोबराय सांगतात ना, सात्विक कर्त्याचं वर्णन करत असताना श्री ज्ञानोबराय सांगतात, तव तव अधिकाधिक उत्साह धरी आगळीक सोने जैशी पोटी तूक न तुटता कशी. सात्विक करता कसा असतो, तो अधिकाधिक तो उत्सवातच राहतो. उत्सव हे त्याचं जीवन असतं. साधू पुरुषाचं जीवन कसं असतं, ओळखायचं कसं. जिथं उत्सव तिथे साधू, जिथे साधू तिथे उत्सव. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा सर्व महेशाची मूर्ती श्रोत्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाणी महाराजांच्या वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे संत जन भेटतील, अमोप जोडल्या सुखाची या राशी, पार त्या भाग्याशी नाही लेखा. 1 महिने दिवाळी येणार आहे, पण त्या दिवाळीचा आनंद माझ्यासाठी तुच्छ आहे. लाइटिंग, फटाके, म्हणजे त्याच्यात काय भेटतं मला काही वाटत नाही, असं ते तुच्छ आहे. पण ही दिवाळी माझी, याच्यापेक्षा वेगळी काय दिवाळी असेल. महात्म्यांचं येणं, साधू संतांचं घरी येणं, याच्यापेक्षा अजून दुसरी कोणती दिवाळी असेल. कोणत्या जन्मात काही पुण्य केलं असेल, काही भक्ती साधना केली असेल, मला कळत नाही. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुष यदावे. काय केलं असेल माहिती नाही, आई वडिलांची पुण्य असेल आणि म्हणून अशा महात्म्यांचं येणं माझ्याकडे झालं. बरं का, प्रपंच फाटका तुटका आहे गवळी बाबा, पण असं वाटतं ना खरोखर परमार्थात मी कुठेतरी नीट कामगिरी करतो आणि त्याची पावती म्हणजे आता तुम्ही माझ्या घरी येणं आहे. माझ्या पांडुरंगाने किती कृपा करावी, थोर उपकार आहेत भगवंताचे. स्वानंद सुखनिवासी श्री गुरु निगमानंदजी महाराज मत्स्येंद्र गडकर बाबांच्या पुण्यतिथीच्या उत्सवानिमित्ताने 3 दिवसाचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला गेला. तो संपन्न तेच करून घेत आहे, पूर्ण तोच करणार आहे. अडचणी किती होत्या वगैरे काय हे सगळं आपल्याला कल्पना आहे. पण थोर पडता साकडे गुरु हे मागे पुढे असं आपण म्हणतो आणि त्याची प्रचिती सरळ सरळ दिसतेच आहे. पावसाचं थांबणं असेल काय किंवा रस्त्याने इथपर्यंत लोकांना येता येईल का, हे सगळं संकट निवारणच आहे ना. आणि अशा या उत्सवात खरोखर म्हणजे आत्ताच्या या वर्तमान काळात ज्यांना आम्ही आदर्श मानतो, आदर मानतो, त्या आदराचं स्थान असणारे श्रद्धेय जगन्नाथजी महाराज पाटील महाराजांना मी सहज म्हटलं, महाराजजी कसा होईल सप्ताह मला कळत नाही, कारण पाऊस इतका भयंकर आहे, रस्ते ओढे नाले सगळे फुल आहेत. तेव्हा महाराजांनी मला आशीर्वाद रूपी 2 शब्द दिले. म्हटले, तो येणारा जो मेघवृष्टी असेल ना, तो कृपादृष्टी होईल. आणि खरोखर तो झाला. त्यामुळे साधूची कृपा जर असेल, संतांची कृपा जर असेल तर काही कमी पडणार नाही. आणि म्हणून सद्गुरू निगमानंद बाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने गोड कीर्तन झाली. सकाळी कराळे महाराजांचं अतिशय गोड निरूपण कीर्तन आपण ऐकलेलं आहे. आता ज्यांच्या गोड वाणीतून हे प्रवचन निरूपण आपण ऐकलंय, किती सहजता असावी बोलण्यामध्ये,
किती सांगण्यामध्ये ती सुलभता दिसावी. आणि असे माझे मित्र, परमस्नेही, ज्येष्ठ गुरुबंधू, वारकरी संप्रदायाचे संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि उपासक, ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे निलेशजी महाराज वाणी महाराजांच्या बाबतीत फार अभिमान आहे मला. एकतर ते शेवगाव तालुक्यातले आहेत, इतक्या जवळच्या आपल्या भागात असं इतकं एक महान रत्न असावं, प्रसिद्धी, हव्यास याच्या खूप पलीकडे दूर गेलेली ही माणसं आहेत. अशा माणसांचा, अशा वारकऱ्यांचा सहवास माझ्या जीवनात अगदी योग्य काळात मला मिळावा ही माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. ती माझ्या विठोबाची खरोखर कृपा आहे. पूज्य महाराजांनी अतिशय गोड हे प्रवचन आपल्या पुढे केलं. त्या प्रवचनाचे प्रांत किती वेगवेगळे होते. ते प्रवचन कधी खेळाच्या क्षेत्रातून जाऊन आलं, कधी राजकीय क्षेत्रात सुद्धा सकारात्मक प्रवेश करून आलं, भक्तीच्या प्रांतात, ज्ञानाच्या प्रांतात, असं सगळ्या प्रांतात ते प्रवचन आनंद घेत घेत आपल्यापर्यंत पोहोचलं. ठीक आहे, घरी जे असतील ते ऐकत असतील नसतील कल्पनाने, पण इथे जेवढे आलात ना बाबा, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. कारण ही माणसं पुन्हा पुन्हा भेटणारी नाहीयेत. हे येण्यासाठी मी कित्येक जन्माची वाट पाहत होतो. अशी माणसं आज माझ्याकडे आली. त्यामुळे वाणी महाराजांचं येणं माझ्यासाठी फार फार आनंदाचं आहे. खरोखर ही माझ्यासाठी दसरा दिवाळीचं असं मी म्हणतो. वेगळं काही करण्याची गरज नाही. श्री गुरु निगमानंद महाराजांच्या बाबतीत मी इतकं सांगतो बरं का गवळी महाराज, मी दुसरीला असताना महाराजांनी मला माळ घातली आणि त्यानंतर मग मी पुन्हा इकडे आलो. म्हणजे लहान असताना मी तिकडे राहायला होतो आणि आत्या मला तिथे महाराजांकडे घेऊन जायची वारीला. तिथे महाराजांनी मला माळ घातली. त्यानंतर मी इकडे आलो तेव्हा परत माझा आणि बाबांचा संबंध नाही आला कधी. फक्त माळ बाबांची होती. नंतर मग त्यावेळेला मात्र बाबांनी सांगितलं होतं आत्याला की तू या पोराला आळंदीला घेऊन जा, काहीतरी तो करी संप्रदायाची सेवा. मी खरोखर माझ्या पुढचं आता ते साधूला सगळंच माहिती असतं. त्या योगाने आळंदीला जाणं झालं. काही दिवस माऊलींच्या सानिध्यात राहणं झालं. फार काही मी साधना केली नाही, कष्ट केले नाहीत, काही अभ्यासही केला नाही. कसं आलं कसं गेलं काही कळत नाही मला. हे सगळं माझ्या माऊलींचा चमत्कारच आहे माझ्या बाबतीत. त्यामुळे मला जरी कोणी म्हटलं ना महाराज आपण अध्ययन कुठे केलंय, आपलं शिक्षण कुठे झालंय, आपण संस्थेत होता का नाहीत, असे अनेक जेव्हा प्रश्न येतात तेव्हा मग मी कराळे महाराजांना सांगत असतो आता हे सगळं म्हणजे हे याच्यापैकी मी काहीच नाहीये, पण माऊलींनी माझ्याकडून फार सेवा करून घेतली आहे आणि माझ्या बाबतीत सगळा माऊलींचा चमत्कार आहे. त्यामुळे ईश्वराची खरोखर आपल्यावर फार कृपा आहे. आणि म्हणून आळंदीला जाणं झालं. तिथून जेव्हा मी पुन्हा आलो आणि मी कीर्तन करतोय आणि असं फक्त बाबांना कळालं की मी माळ घातलेला मुलगा आज कीर्तन करतोय. आणि तेव्हा बाबांनी म्हणजे कुठलाही विचार न करता किमान ते कीर्तन अगोदर ऐकायला पाहिजे, नेमकं ते कसं आहे किंवा ते करू शकतात का असं न ऐकता महाराजांनी अक्षरशः नारळी सप्ताहामध्ये ते कीर्तन ठेवलं. ज्या काळामध्ये हजारो लोक कीर्तनाला असायचे त्या वक्त्याचा तो फार मोठा लवाजमा वगैरे हे सगळं असताना अशा ठिकाणी मला बाबांनी नेऊन पोहोचवलं. म्हणजे बघा माझा संबंध बाबांच्या सेवेत कधी आला नाही, बाबांची सेवा मला कधी घडली नाही, फक्त बाबांची माळ मला होती. त्यामुळे आणि ते सातत्य माझ्या मनात कायम होतं की नाही आपल्याला माळ बाबांची आहे. आणि मग बाबांचा तो जो काही आदर, जो काही माझ्या अंतकरणातला पूज्य भाव होता तो खरं म्हणजे तो इतका वाढत गेला, इतका वाढत गेला. आणि त्यानंतर जेव्हा मग मी अगदी शेवटी माझ्या ह्या 5-7 वर्षाच्या वयात आयुष्यात जेव्हा मी बाबांच्या सहवासात गेलो तेव्हा खरोखर साधू म्हणून मात्र मी बाबांकडे पाहिजे. कारण खरोखर महाराजांनी आपलं जे सांगितलं ना वाणी महाराजांनी, आपण हरवल्यानंतर कुणाकडे बघावं तर खरोखर त्यांच्याकडेच बघावं. संतांकडे पाहिल्याशिवाय आपण खरोखर बदलू शकत नाहीत. आणि असे बाबा आज बाबांचा सोहळा खरोखर आळंदी, मच्छिंद्रगड आणि खेडोपाडी गावामध्ये सुद्धा होतो आहे. या निमित्ताने माझ्या या छोट्याशा तोडक्या मोडक्या प्रपंचात का होईना जशी होईल तशी पण ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला लाभलं, माझ्या परिवाराला लाभलं.
हे खरोखर बाबांचीच ते माझ्यावरती कृपा आहे, त्यांना ती माझ्याकडून करून घ्यायची म्हणून ती होते आहे. आणि अशा या उपक्रमात, या उत्सवात दुधात साखर पडावी असं झालं. प्रतिकूल असलेला काळ, प्रतिकूल असलेला निसर्ग अनुकूल झाला कालपासून. आणि आता तुमच्या येण्याने तर काय माझ्या आयुष्यालाच अनुकूल बनवलंय. इतकं अनुकूल वाटतंय ना मला आज, म्हणजे मी इतकी ताकद आली, मला इतकी ऊर्जा आहे. त्यामुळे आता मला जगाच्या संबंधाने असं काही वाटत नाही की कुणाला काय वाटेल, कोण काय बोलेल, कोणाबद्दल काय मत, ह्याच्याशी काही कर्तव्य राहिलं नाही. आता असं वाटत राहतं फक्त अशा उत्सवाचा आनंद सतत घेत राहावा, सगळ्यांना ती सेवा घडत राहावी आणि तुमच्यासारखे महात्मे येत राहावे. मी एक देखणं स्वप्न असं पाहतोय, हा उत्सव इतका इतका अनुकूल करावा भगवंतानी आणि त्याचं सगळं नियोजन श्रद्धेच्या गणात महाराजांनी करावं, असं एक मला वैयक्तिक वाटत राहतं. आणि महाराज इथे यावेत, किती तो आनंद किती द्विगुणित होईल. त्यामुळे आपल्याला आलेला आळस, आपल्याला आलेला कंटाळा सगळा झटकून फक्त आणि फक्त परमार्थ करत राहावा अशी एक अंतःकरणाची भावना तयार होते. आमचे ते वारकरी भूषण प्रसाद महाराज गडदे म्हणत असतात, तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. प्रसाद महाराज 3 दिवस येणार होते बरं का म्हणे मला, पण कालपासून आपली संस्था सुरू झाली आणि म्हणून त्यांना तिकडे जावं लागलं. त्यामुळे अशी मोजकी माणसं भगवंताने आपल्या आयुष्यामध्ये दिली आहेत. वारकरी संप्रदायात अनेक मान्यवर कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, ही सगळी मंडळी संप्रदायाची सेवा करणारी, त्या सगळ्यांच्याच प्रेमाने आणि आपल्या सानिध्यामध्ये आजचा हा प्रवचनाचा अतिशय गोड असा योग मला आला. आपल्याला खरोखर माऊलींनी उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त करून देव आणि निलेश महाराजांच्या सानिध्यात माझं हे जीवन, हा प्रवास त्यांच्या सानिध्यात खर्च हो, त्यांच्या सहवासात खर्च हो, हीच एक अपेक्षा मी पांडुरंगाकडे करतो. या गोड अशा प्रवचनानंतर सुंदर असा हरिपाठ होईल. आजचे दिवस हरिपाठ, उद्या तर काल्याचं कीर्तन, हरिपाठ होईल. हरिपाठाचाही आनंद आपण सगळेजण घ्या. आणि त्या हरिपाठानंतर सगळ्या समस्त वैष्णवांसाठी प्रसाद चालू आहे, तो प्रसादही आपल्याला सेवन करायचं आहे. आणि त्यानंतर रात्री 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये वारकरी संप्रदायाचं एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व, ज्यांच्या दिसण्यातला साधेपणा असं वाटत नाही का हे ते असतील, परंतु ज्यांचं प्रवचन, ज्यांचं रामायण, ज्यांचं कीर्तन साक्षात भगवंताशी आम्हाला अनुसंधान करायला भाग पडतं, असे तुलसी रामायण ज्यांच्या मुखोद्गत आहे, हरिभक्तीपरायण सोमेश्वरजी महाराज गवळी महाराजही या ठिकाणी आलेत. गवळी महाराजांनी आणि महाराज एकत्र राहतात, अत्यंत सख्यत्वाने एकत्र त्यांचा हा जीवन प्रवास आणि परमार्थिक प्रवास चालू आहे. महाराज ही 2 महात्मे आपल्या या शेवगाव तालुक्यात अशी आहेत, कुटिया करून राहतात, कुटिया करून राहतात. आजपर्यंत त्यांनी जर प्रयत्न केला असता तर त्यांचा प्रपंच फार मोठा असू शकत होता, परंतु त्या प्रपंचाला लाथ मारून या महात्म्यांनी एक वैष्णव सेवा आश्रम नावाचा आश्रम त्या ठिकाणी बऱ्हाणपूर तालुका शेवगाव या ठिकाणी स्थापन केलं. कुटिया करून राहतात, त्यांना जो मधुकरीचा डब्बा येतो तो खातात. त्यांना जर कुणी काही दिलं गेलं तर ते लोकांना वाटून देतात, अगदी ग्रंथासहित. पैशाचा तर प्रश्नच नाही. इतकं निरागस, इतकं निष्काम निष्पाप जीवन जगणारी ही महात्मे आहेत. अजून काय मी म्हणजे मला असं वाटतं की काय अजून काय केलं पाहिजे माझ्यासाठी, माझ्या आयुष्यात हे केवढं पुण्य असेल, अशा या महात्म्यांचं येणं माझ्याकडे झालं खरोखर. आणि म्हणून त्या वैष्णव सेवा आश्रमला पूज्य संत मुरारी बापू येतील आणि ते कधी भेटतील अशी वाट पाहणारी ही महात्मे आहेत. बघा, आपण काय वाट पाहत असतो, घर कधी होईल, बंगला कधी होईल, गाडी कधी घेता येईल, हे कधी होईल. म्हणजे याच्यापेक्षा आपल्या डोक्यात दुसऱ्या आयडियाच नाही आहेत. इतक्या भंगार आयडिया आहेत आपल्या, म्हणजे काहीच नाही. अरे संतांनी जर स्पष्ट सांगितलंय त्याच्यात काहीच नाहीये, तर आपण कधीतरी अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि ते अंतर्मुख होणारी वचनं, अंतर्मुख होणारी वाणी खरोखर ही आपल्याला ऐकण्यासाठी मिळाली गेली पाहिजे. असे हे महात्मे आहेत जे साधू आमच्याकडे येणार आहेत आणि त्यांच्या मी वाट पाहतो. भजन करो और भोजन करवावो अशी साईन
मुरारी बापूंनी ज्यांच्याकडे करावी असे गवळी महाराज इथं उपस्थित आहेत. पण काही नाही महाराज, त्याच्याशी त्यांना घेणं देणं नाही. 5-10 लोक पुढे बसावेत आणि त्यांनी प्रवचन करावं, त्यांनी कीर्तन करावं, त्यांची योग्यता कुठे, आपण कुठे. पण ही खरोखर काय त्या गुरुची कृपा असावी, काय त्या भगवंताची कृपा असावी, अजून किती किती त्याने द्यावं. खरोखर भगवंताने फार उपकार केलेत आपल्यावर. आणि म्हणून या ठिकाणी गवळी महाराजांचं कीर्तन रात्री 8:30 ते 10:30 या वेळेत होईल. माझा आवाज जिथपर्यंत जात असेल, माझी भाविकांना मी पुन्हा पुन्हा विनंती करतो. म्हणजे विनंती मी एवढ्याच करतो, बाबांनो, फक्त तुम्हाला हे श्रवण मिळणार आहे, ऐका, तृप्त व्हा. आपल्याला काही मागायचं नाही, आपल्याला काही द्यायचं नाही, काही नाहीये. माफक अपेक्षा इतकीच आहे का या महात्म्यांचा योग पुन्हा पुन्हा येणार नाही. आणि भजन कीर्तन न ऐकता जर आपण मेलो तर नरकाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय पण नाही, हे पण लक्षात ठेवा. तेवढे अध्यात्माच्या आमच्या निष्ठा आहेत आणि हे मी सत्य सांगतो. त्यामुळे व्यवहारातल्या प्रमाणे मी तुम्हाला निमंत्रण दिलं पाहिजे, त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही, त्यांनी आम्हाला फोनच केला नाही, त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही, ह्या अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका. कारण त्या मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करेन असं शक्य नाही. कारण मी माझ्या तत्वाशी तडजोड करत नाही आणि तेवढा आत्मविश्वास माझ्या भक्तीबद्दल मला आहे. त्यामुळे या आनंद घ्या. गोड असं कीर्तन होईल. उद्या काल्याचं कीर्तन आहे. महंत अतुल महाराज शास्त्री यांचं काल्याचं कीर्तन ऐकायला मिळेल 10 ते 12 या वेळेत. त्या कीर्तनानंतर आपल्याला प्रसाद मिळेल. सगळ्यांना, वारकरी भाविकांना, वस्तीवरील सगळ्या भाविकांना महाप्रसाद मिळेल, याची आपण नोंद घ्यावी. या ठिकाणी ज्यांनी गोड असं प्रवचन निरूपण केलंय त्या ठिकाणी माझ्या परिवारातीलच एक असणारे निलेशजी महाराज वाणी यांचा सन्मान या ठिकाणी मी भागवत महाराजांना विनंती करतो. आपण वाणी महाराजांचा एक छोटासा सन्मान करावा, महाराजांनी त्याचा स्वीकार करावा.